नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. परफॉर्मन्स, हँडलिंग, सेफ्टी, सिम्पली क्लेवर. येस, स्कोडाच्या ज्या गाड्या आहेत तुम्हाला माहिती आहे, परफॉर्मन्समध्ये कोण बीट करू शकत नाही, हँडलिंग कोण बीट करू शकत नाही, सेफ्टीमध्ये कोण बीट करू शकत नाही. अल्टिमेट 5 स्टार रेटिंगवाले गाड्या आहेत. समोर जी पाहताय तुम्ही मॉन्टे कार्लो एडिशन आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन, ऑटोमॅटिक दोन्हीचं ऑप्शन आहे. 1.5मध्ये फक्त DSG गेअरबॉक्स, मॅन्युअलचा त्याच्यामध्ये कुठलाही ऑप्शन नाही आहे. पण दिसायला कशी आहे, बाप वाटते. लाल भडक माल कडक, अमेझिंग मित्रांनो वाटते. तुम्ही याचे फोटोज बघा, इन प्रेझन्स या तुम्ही पहिल्याच क्षणात या गाडीमध्ये प्रेमात पडणार आहे. ओके, लव ॲट फर्स्ट साईट अशी ही गाडी बनवलेली आहे. अमेझिंग. चला, काय काय चेंजेस केले त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे. फ्रंटमध्ये क्रोमच्या ऐवजी आता तुम्हाला ब्लॅक ग्लॉसी सिग्नेचर ग्रिल तुम्हाला इथे बघायला भेटेल. देन गार्निश आहे, फॉगलॅम्प गार्निश तुम्हाला इथे बघायला भेटेल. पुढे बंपरला तुम्हाला स्पोर्टी फ्रंट स्पॉइलर पाहायला इथे मिळणार आहे. साईड प्रोफाईलबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला 16 इंचेसचे नॉर्मल ब्लॅक ॲलॉयज बघायला भेटणार. वाव. मॉन्टे कार्लोची आपल्याला फेंडरवर बॅजिंग ब्लॅक ग्लॉसीमध्ये ORVM बघायला भेटणार. रूफ आहे तो पूर्णपणे मित्रांनो ब्लॅक केलेला आहे. सो इट्स अ ड्युअल टोन. अँड सनरूफसुद्धा तुम्हाला मॉन्टे कार्लो एडिशनमध्ये इथे पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये खास दिलेलं आहे जे विंडो गार्निश मित्रांनो इथे भेटायचे ना क्रोम, त्याच्याऐवजी तुम्हाला आता ब्लॅक विंडो गार्निश याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. आणि डार्क क्रोममध्ये तुम्हाला आता डोअर हँडल्स याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. साईडसाठी मित्रांनो इथे पण बघू शकता तुम्ही स्पोर्टी साईड स्पॉइलर देण्यात आलेला आहे. आणि ही गाडी जबरदस्त अमेझिंग वाटतं यार, प्रेमात पडलो आपण या गाडीच्या. देन या बाजूला यायचं म्हटलं पाठीमागे सुद्धा बघू शकता रिअर प्रोफाईल आहे तो कडक आहे. म्हणजे बघून असं वाटतं की नेक्स्ट लेवल बनवलं आहे. ब्लॅकमध्ये तुम्हाला स्पॉइलर, ओके. देन गार्निश आहे, अगेन टेलगेट गार्निश तुम्हाला इथे भेटणार. सगळे लेटरिंग आहेत ते ब्लॅकमध्ये दिलेले आहेत. क्रोम वर्क तुम्हाला पाहण्यात येणार नाही. ज्याला ब्लॅक वर्क आवडतं ना डिझाईन एलिमेंट्समध्ये, त्यासाठी ही गाडी आहे. दिसण्यामध्ये नेक्स्ट लेवल आहे. इथे तुम्ही खाली बघू शकता बंपरवर सुद्धा ब्लॅक गार्निश अलॉंग विथ तुम्हाला ब्लॅकमध्ये डिफ्युजर बघायला मिळणार आहे. कसा लुक वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे ओके, साईड प्रोफाईल, रिअर प्रोफाईल. वाव. फक्त बघतच राहा तुम्ही या गाडीकडे. तर 2 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल आहे मित्रांनो. बेसिकली रेडमध्ये तुम्हाला येणार, ड्युअलटोनचाच ऑप्शन आहे याच्यामध्ये मॉन्टे कार्लोमध्ये. एक रेड आहे, टॉर्नेडो रेड, आणि दुसरं राहणार आहे कँडी व्हाईटमध्ये. टॉर्नेडो बेस्ट आहे. आणि या बाजूला इकडे बघू शकता हा सुद्धा स्पोर्ट लाईन एडिशन आहे. याचा पण व्हिडिओ पुढच्या याच्यात घेऊन येतो आहे. अजून एक याच्यामध्ये इंटेरियरमध्ये काय काय चेंजेस केलेत ना ते तुम्हाला मी आता पटपट सांगतो. ओके, डार्क थीम तुम्हाला भेटणार आतमध्ये. ओके, इथे बघू शकता डार्क थीम आहे. रूफ आहे तो तुम्हाला ब्लॅकमध्ये बघायला भेटणार आहे. ओके, AC व्हेंट्स, रेड एसेंट्स ऑन डॅशबोर्ड, हे सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. मित्रांनो आतमध्ये बोलूया. कंप्लीट तुम्हाला इथे आहे ना हे सुद्धा इंटेरियर चेंज करण्यात आलेलं आहे. रेडमध्ये आहे अँड याच्यामध्ये बऱ्यापैकी वर्क बघायला भेटतो. रेड वर्क तुम्हाला याच्यात दिलेलं मॉन्टे कार्लोचं. सगळ्यात प्रथम इथून चालू करूया. मॉन्टे कार्लोची स्कफ प्लेट, वाव. देन इथे बघू शकता स्पोर्टी ॲल्युमिनियम पेडल्स, अमेझिंग. या सीट्स आहेत त्या व्हेंटिलेटेड राहणार आहेत मित्रांनो. ओके, झूम आउट करतो. मॉन्टे कार्लो बॅजिंग ऑन हेडरेस्ट, अगेन एम्बॉसमेंट. ठीक आहे, हे रेड स्टिचिंग तुम्हाला याच्यावर भेटणार आर्मरेस्टवर. ओके, सराउंडिंग जे आहे ते तुम्हाला रेड भेटणार. ओके, परफोरेटेड व्हेंटिलेटेड या सीट्स आहेत. डॅशबोर्डवर रेड एसेंट पाहायला भेटेल. त्याच्यानंतर रेड स्टिचिंग तुम्हाला इथे पण बघायला भेटणार डोअर ट्रिम्सवर. सनरूफ, ब्लॅक रूफ आहे पूर्ण. पाठीमागच्या सीट्स आहेत त्या रेड अँड ब्लॅक लेदरेड सीट्स. ओके, हेडरेस्टवर अगेन मॉन्टे कार्लो लिहिलेलं. वाव, अमेझिंग हे इंटेरियर आहे मित्रांनो. कसं वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता जी ही तुम्हाला मॉन्टे कार्लो दिसते ते तुम्हाला 2 इंजिन ऑप्शनसोबत भेटणार. 1 लिटर आणि 1.5 लिटर. 1 लिटर आहे त्याच्यामध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्हीचा ऑप्शन दिलेला आहे. व्हाईट ड्युअल टोनमध्ये ऑप्शन आहे, व्हाईट अँड रेड, टॉर्नेडो रेड अँड व्हाईट कँडी असं बोलतात. आता प्राइसिंगबद्दल सांगतो मित्रांनो. मॅन्युअल ट्रान्समिशन 1 लिटर मॉन्टे कार्लोची प्राईस आहे मित्रांनो 15,79,000 रुपये एक शोरूम. आणि 1 लिटरमध्ये ऑटोमॅटिकची प्राईस आहे मित्रांनो 16,89,000 रुपये. याची एक शोरूम प्राईस बोलतो आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जे आहे, ओके, स्लाविया 1.5 लिटर इंजिनमध्ये फक्त मित्रांनो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, DSG गेअरबॉक्स. त्याच्यामध्ये मित्रांनो एक शोरूम प्राईस आहे 18,49,000 रुपये.
तर ही गाडी आहे ना अमेझिंग आहे मित्रांनो. नक्की तुम्ही 1 लिटर इंजिनसोबत कन्सिडर करू शकता, कारण जवळजवळ तुम्हाला 114 PSची पॉवर, 178 रेंजचा टॉर्क आहे आणि जवळजवळ 19 किलोमीटर पर लिटरचं मायलेज तुम्ही या गाडीकडून नक्की काढू शकता. दिसायला अप्रतिम, चालवायला बेस्ट, परफॉर्मन्स ओरिएंटेड, सेफ्टी नेक्स्ट लेवल आणि गाडी वाव आहे. वी आर द लास्ट जनरेशन जे आपण या गाड्या बघतोय ना त्या अमेझिंग आहे. त्यांचं डिझेल इंजिन तर नेक्स्ट लेवल होतं, बट सम हाव आता आपल्याला पेट्रोल घ्यावे लागते. बट स्टील तुम्ही एक सिडान लवर आहात, एक परफॉर्मन्स ओरिएंटेड आहात, तर ही गाडी तुम्ही नक्की बघू शकता, कारण एरोडायनामिक्स याचा जबरदस्त आहे. एकदा चालवून तर बघा, येऊन तर बघा, तुम्हाला आवडेल. यायचे कुठं? रिजंट स्कोडा रिजंट स्कोडा जे आहे ऑविवानाच्या ऑपोजिट साईडला ठाण्यामध्ये, तुम्ही तिथे येऊ शकता, माझा रेफरन्स देऊ शकता आणि गाडी तुमच्यासाठी बुक करू शकता. व्हिडिओ शॉर्टमध्ये होता, आवडला तर नक्की लाईक करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.